श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील प्रथमाध्याय. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभोय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदम परम सुखद केवल ज्ञानमूर्ती दत्तातीत गगन सदृश तैसे दिये लक्ष्यम एकनित्य विलंचलम सर्वदाक्षीभूतम भागवतीत त्रिगुणारहित सद्गुरुत नमामि. जय जय क्षीरसागरा, जय जय भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्रचालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीत अनंता. जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रम रमणा विशेष मेघवर्ण आकार, शांतमस्तकी करिटी विराजती. तोची शंभू स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वंदन, दंतपंगती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहती, हेममय भूषणे साजिरे कस्तुभमणी विशेष वात्सल्यानाचे भूषण. तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभयमान, रेवणी संगमासारखी नाभी कमल सुंदर ती. जेथे विधात्याची उत्पत्ती, ती चराचर जन्मदाती मूळ जननी तेथे जाणू पर्यंत कर शोभती. मनगटी कंकणे विराजती, कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर, गदा पद्य शंख चक्रचार हस्ती आयुधे. कासे कसिल पितांबर विद्युतलते तेज समान तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती. जिथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती. ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शीनले. 14 विद्या 64 कला, ज्याचे वर्णिता थकल्या सकळा. एषा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर. रमू न शकले महिमांबर, तेथे पामर मी काही. जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता. तो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार. एकदंत फर्शधर अगम लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सांग सागर, 64 कलांचे माहेर. रिता सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सराकळे पा. सकल कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्यावर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करोनी, मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्गणम होऊ हे. जिचा वर प्रसाद मिळता, मूढ पंडिता होती तत्वता. सकळ काव्यार्था येती हाताची, ब्रह्मस्थान मिळेला. बुद्धमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो आज्ञातिमिरनाशक, अविद्या कानच्छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादाय गुरुवर्य. ज्याची या कृपे करोनी संचल्या लाभे दिव्यज्ञान. तेनेची जगी मानवपण, येतसे की निश्चय. देवी असती माता पितार, तेसेनी श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याची या नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमज्ञ अन्य बाळ, घेतली असे थोर आळ.
ती पुरविनार दयाळ सद्गुराजा आपणाची. 9 मास उदरी पडिले प्रसव वेदना ते सोशिले. कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्न देवता कोण आहे कोण. वारंवार साष्टांग नमन करणी तयांच्या करीत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय मिळेला. 3 सुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णली कुंडले तेजामित विद्युतल ते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे जोडी. जो पाहता एका स्थळी कोणासेही दिसेना. 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवन गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी रमण करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो. कृपेने आपल्या वाढवला कलीचा प्रताप. करू लागले लोक पाप पावली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र. आर्यवर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानसी वेदवचने. दिवसांदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला अधर्माश्रयांचा राजाश्रय. अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तराउत्तर नास्तिकमय भरतखंड झाले. नाना विद्या आणि कला अस्तलागी गेल्या सकला. ऐहिक भोगीचे बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने जगतपतीचा कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेते असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार. अक्कलकोटाची साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिला. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार. मीन ते झालो किंवा अपाट गगना समान. अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू पपिलिका मणे गरीसी. उचलून घाली नका केसी किंवा खद्योत सूर्यासी. लपोनी मने स्वतेज तैसा असे माझी आळ. बाळ जाणुनी लाडीवाळ पूर्विता तू दयाळ. दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता. तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे एकोणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषीतील निश्चय. ऐसा ऐकुणी अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी. यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रते पाव. आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद. जय स्वात सुखी आनंद मय सदोदित राहती. मग नामी लेख विश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती आलोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुट दावास नमिले कवी कालिदास. ज्यांच्या राटण्य रचना विशेष प्रिय जगी झाले. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन. नातेही डोलविती मान त्यासी चरण मिळेले. ईश्वर चन्नी जडले चित्त ते तुकारामादी भक्त. ग्रंथारंभी तयानमित वर प्रसादे कारणे. आहो तुम्ही संत सज्जनी मज दिनावरी कृपा करोनी. आपल हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बेसिले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवितव्य केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. कोणी असता सदून आदर करीती तयाचा. संस्कृतीचा नसे गंध मराठीही न शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण.
एवढी विनंती करू कर जोडून चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिका ग्रंथ पसरले समुद्रसा. त्या मोहदीतून पाही अमोल मुक्त फळे, घेतली काही द्यावया मन. तुज्ञाही अनुमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर सुखम निवडून हार त्यांचा गुंफिला, एवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा टेकुनी बुद्धांजवळी करी प्रार्थना सप्रेम. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी. आता असतो हे बोल पुढे कथा बहु अनमोल. उद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्याचे प्रत्यक्ष शंकर तेज जैसा सहस्त्र कर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. हेती राजपद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी न घालीत असे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम. आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा. श्री शंकर परमनस्तु श्री श्रीपाद वल्लभ परमनस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.